जे काल माझ्याबद्दल वक्तव्य केलं गेलं आहे, कारण मी थोडंसं माझ्या पार्श्वभूमीबद्दल दोन बोलले आहे मी तुमच्या पत्रकारांशी सगळ्या आपल्या. तर मी माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझी जी फसवणूक झालेली आहे त्याच्या संदर्भात मी 29 तारखेला सीपी साहेबांकडे गेलेले आहे भेटायला, पण मला ते भेटलेले नाही. नाही, ते तेव्हा नव्हते. आणि मग आम्ही ह्याला गेलो 30 तारखेला. मग मला सांगितलं की तुम्ही तुमचा रितसर अर्ज द्या. मी हा 30 तारखेला अर्ज दिलेला आहे आणि याच्या प्रती तुमच्या सगळ्यांकडे मी दिलेल्या आहेत त्या दिवशी. आणि जेव्हा मी अर्ज दिल्यानंतर 1 तारखेला मी मुलाखत दिली की मला कोणी भेटत नाहीये, पोलीस प्रशासन मला मदत करत नाहीये, हे जेव्हा मी पत्रकार लोकांना सांगितलं आणि माझी ही जी क्लिप व्हायरल झाली, तुमची जी बातमी लागली सगळीकडं, ते घाबरून त्यांनी 2 तारखेला ऑनलाईन बसून जो अन्नत्याग आंदोलन करतोय सुहास कदम, हा जाग्यावर बसून त्यांना ऑनलाईन माझी तक्रार दाखल केलेली आहे. का बरं? त्यानं पोलीस स्टेशनमध्ये जायचं होतं. माझे स्क्रीनशॉट जर त्याच्याकडे आहेत तर त्यानं ते तिथं द्यायचे होते, पोलिसांना ती तक्रार घ्यावीच लागली असती. परंतु काल जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते, जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, मी त्यांचीच कार्यकर्ते होते, ते माझे नेता होते, मी त्यांना खूप आदरानं, अजूनही त्यांच्याबद्दल मला खूप आदर होता. परंतु त्यांनी काल माझ्याबद्दल येऊन एक वाईट वक्तव्य इथं केलंय की सायरा शेख ही व्याजानं पैसे देते आणि तो तिचा व्यवसाय आहे. हे फार चुकीचं बोलले. एखाद्या महिलेबद्दल बोलताना त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि ह्यांचं जे हे आंदोलन आहे ना, त्याचं जे राजकारण करतायत ते एखाद्या महिलेला घेऊन त्यांनी राजकारण करू नये. मला एवढंच म्हणायचंय, पैसा माझा कष्टाचा आहे, माझ्या मुलाबाळांच्या तोंडातून काढून. आणि जी बाई व्याजवट्ट्याचा धंदा करते ना, ती बाई आरटीजीएस काढून बँकेतून पैसे देत नसते कधी. तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती असेलच. मग मला जेव्हा माझ्यावर असे आरोप केले जात आहेत, आणि मलाच नाहीये, हे माझ्यासारख्या कितीतरी महिलांना केलेले आहेत, पण मी सुदैवानं मी त्याला जो दिलेला पैसा आहे तो डायरेक्ट बँकेतून दिलेला आहे. त्यामुळे तो माझ्यावर अलिगेशन करूच शकत नाही. इतर महिलांनी मात्र पैसे बिचाऱ्यांनी कॅशमध्ये दिलेत, आपल्या नवऱ्यांना न सांगता, आपल्या घरातल्या लोकांना न सांगता. काही महिलांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त झालेत. आता मला सगळ्यांचे फोन येत आहेत की मॅडम आमचं पण असं आहे, पण आम्हाला बोलताच येईना, काय करायचं. मी अशा सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन केलेलं आहे, ज्यांनाही सुहास कदमनं फसवलंय त्यांनी पुढे यावं आणि आपली तक्रार दाखल करावी तिथं. आणि उमेश पाटलांबद्दल मी आता एवढंच म्हणेन की आदरणीय दादा, मला एवढं सांगावंसं वाटतं की एखाद्या महिलेला समोर उभा करून राजकारण करू नका. जे तुम्ही स्वतः केलेलं आहे, अनगरमध्ये बसून तुम्ही अनगरचं जे राजकारण आहे ना, थिटेबाई सारख्या बाईला समोर आणून तुम्ही राजकारण केलं, तसं माझ्याशी करू नका. आणि मी कुणाच्या हातचं भावलं बिलकुल नाहीये. त्यांनी प्रशासनाबद्दल पण बोललेले आहेत की प्रशासनानं, पोलीस डिपार्टमेंटनं हिला हाताशी धरलंय. आणि माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी 1 तारखेला तुम्हा सगळ्यांना बाईट दिली होती माझी, तेव्हा त्यांचा मला संध्याकाळी लगेच फोन आला. मला ह्या फोनची अपेक्षा होती की मला कुणाचा नाही, फक्त उमेश पाटलांचा फोन येणार, कारण उमेश पाटलांचा कार्यकर्ता हा सुहास कदम आहे. सुहास कदमच्या आंदोलनाबद्दल लोकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा हेच ऐकलं जातं, सुहास कदम हा उमेश पाटलांचा वसूलदार आहे, दलाल आहे, हे सगळं करणारा सुहास कदम आहे. मग नेता आहे, उठून तर येणारच. कुठलाही नेता आलेला नाही, पण उमेश पाटील मात्र नक्की इथं उपस्थित झालेले आहेत काल. आणि मला त्यांचा धमकीवाजा फोन आलेला आहे 1 तारखेच्या संध्याकाळी. आणि त्या फोनमध्ये ते म्हणतायत मला की तुला हे सगळं करायला कोण लावतंय? संतोष पवार आणि कल्याण शेट्टी हे तुझ्या पाठीमागं आहेत आणि त्यांचं ऐकून तू करतेस. मी म्हंटल मला कुणी करायला लावलेलं नाही, माझा जीव जळतोय, माझं घर जळालंय म्हणून मी आलेली आहे इथं. आणि माझ्यासारख्या इतर महिलांची इथं फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि उमेश पाटलांना मी जाता जाता एवढंच सांगेन, त्यांना माझा एक निरोप असेल त्यांच्यासाठी की त्यांनी एका महिलेला काल प्रेसमध्ये नको त्या विषयावर त्यांनी बदनामी केलेली आहे. आणि एखादी महिला जर ठरवते ना एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं, तर ती त्याचं सगळंच बाहेर काढू शकते. सगळं त्यांचे कच्चे चिट्टे सगळे माझ्याकडे आहेत. सेकंड टाइम त्यांनी सायरा शेखचं नाव घेऊन प्रेसवाल्यांसमोर जर, माझ्या माध्यमांसमोर जर काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर उमेश पाटलांचं मी सगळं वाभाडं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. आणि तो काय म्हणतोय, ते माझ्या मित्राचे मोबाईल, व्यवहार माझा कुणाशी असू शकतो. सुहास कदमला जर मी लिगली पैसे माझ्या अकाउंटनं देतेय तर त्यानंही माझ्याच अकाउंटला ट्रान्सफर करायला पाहिजे होतं जर मी व्याज घेते तर.
तो इतरांच्या मोबाईल मधून का टाकू शकतोय मला? नाही ना असं. तोही राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे ज्याचं तो दाखवतोय. माझ्या लक्षात आलं जेव्हा मी कालची ती क्लिप बघितली तेव्हा मला असं वाटलं कुणाकडून घेतले त्याने स्क्रीनशॉट, कुणाचे. तेव्हा लक्षात आलं की हा पण आपला एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, योगायोगानं तो माझा नातेवाईक आहे. पण तो त्याच्याकडून त्यानं ते घेतलेत. माणसाला पैसे सुट्टे असतात, कॅश आहे की बाबा ही कॅश घ्या आणि मला टाक रे थोडंसं माझ्या अकाउंटला, असं म्हणून मी टाकलेलं आहे. त्यानं मजाक मध्ये मला म्हटलंय, मॅडम हे 500 रुपये दंड असं लिहिलं. म्हणलं मूर्ख आहेस का तू? 500 रुपये दंड असं का लिहिलंस? माझ्या त्या स्क्रीनशॉट मध्ये तेही आहे, ए क्या है. आणि अशी जर माझी जाणून बुजून बदनामी करत असतील तर मी त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना वाटलं असेल सायरा शेख बद्दल आम्ही जर तिची प्रसार माध्यमांसमोर बदनामी केली तर ती मुळूमुळू रडेल, घरात बसेल, कुठंतरी दबेल. आणि आणखीन एक महत्वाचा विषय, जेव्हा उमेश पाटील माझ्या बरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी तुम्हाला ती क्लिप देईन माझ्याकडची. त्यांनी सांगितलं की तो आंदोलन करतोय, करू दे ना, अवैध धंद्याच्या बाबतीत करतोय. त्याला पोलिसांची ऑफर आहे 2 कोटीची. 2 कोटीची ऑफर त्यांना होती म्हणून त्यांनी त्यांच्या आंदोलनाला माझ्यामुळे कुठेतरी गालबोट लागतंय असं त्यांना वाटायला लागलंय. म्हणून ही चालवली माझी बदनामी आहे. त्यांनी जी आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये म्हणून माझी चालवलेली ही बदनामी आहे, असं माझं स्पष्ट मत त्यांच्याबद्दल आहे. आणि आंदोलनाला हा बसण्याआधी सुहास कदम बरोबर माझी एक मीटिंग झाली होती सिव्हिल चौकामध्ये. तेव्हा तो मला म्हटला होता, ताई थोडंसं दम धरा, मी तुम्हाला येत्या 28 तारखेला मी पैसे देणार आहे, कारण मी हे आंदोलनाला बसतोय पोलिसांच्या विरोधात. पोलीस मला ऑफर दिलेली आहे मला 20 लाखाची, पण थोडंसं वाढवलं तर मी त्यातून तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन टाकेन, हे मला त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नाही तेव्हा 30 तारखेला जाऊन मी म्हटलं ह्याला पोलीस देणार नाहीत आणि माझा पैसा मला परत मिळणार नाहीये. जवळजवळ 9,45,000 गेलेला. नाही मला दिलेले नाहीयेत, नाही दिलेला. तो देतोच आहे म्हणतो, 9,45,000 फसवणूक झाली. हो. पैसे कशासाठी दिले होते? पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. तो म्हटला मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे, ताई तुम्हाला तर माहिती मी दादांच्या किती जवळ असतो. दादा मला म्हटलेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये सांगून ठेवलेले, सुहास आला की त्याची कुठली कामं थांबवायची नाहीत. आणि आता उमेश दादा तर आपले जिल्ह्याचे बॉस झाले, जिल्हाध्यक्ष पद त्यांना मिळाल्यानंतर तर सगळं सत्ता आपल्या हातात आहे. जिल्हा परिषद असू दे, महानगरपालिका असू दे, सगळं आपल्या हातात आहे. त्यामुळं ताई मी मोठे मोठे टेंडर आणतो आणि जे भैया चौकातलं मोठं ब्रिजचं काम आहे ते टेंडर मला मिळाले असं तो स्वतः बोललाय मला. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा.